महाराष्ट्राच्या सुपरस्टार या झी मराठी सिरियलमध्ये रियालिटी शोमधून अभिनयाची सुरुवात त्यांनी केली आणि त्या फायनलिस्ट होत्या। त्यांची प्रसिद्ध भूमिका तुझ्यात जीव रंगला झी मराठीवरील नंदिता बहिणी ही भूमिका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचली आणि त्यांची ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली। टीव्ही मालिका गंध फुलाचा गेला सांगून, तू चाल पुढं पुढं, माझी या प्रियाला प्रीत कळेना झी मराठीवरील आणि घरोघरी मातीच्या चुली याच्यामधील शर्वरीची भूमिका त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने निभावली। नाट्य क्षेत्रामध्ये झोपी गेलेला जागा झाला आणि आधी बसू मग बोलू या नाटकामधून त्यांनी अभिनय सादर केला। चित्रपट ब्रेव हार्ट, चिठ्ठी या रोमॅन्टिक कॉमेडी रोल त्यांनी त्यामध्ये केला आणि लास्ट स्टॉप खंडा 2025 मध्ये कॉमेडी म्युझिक कॉमेडी आणि घबाडकुंडमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। धनश्री कडगावकर मॅडम या चित्रपट, मालिका आणि नाट्य या क्षेत्राव्यतिरिक्त फॅशन, ब्युटी आणि ट्रॅव्हल्समध्ये त्यांना खूप आवड आहे आणि यूट्यूबवरती अनेक क्षण ते आपल्या सर्वांबरोबर शेअर करतात। एक प्रेक्षकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात। यूट्यूब चॅनलवरती जीवनाचे क्षण ते शेअर करतात। अशा गुणी अभिनेत्री आज आपल्या सर्वांच्या मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहभागी होत आहेत। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा परिचय या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आपल्या सुंदर आणि सोज्वळ अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आणि रसिक श्रोत्यांच्या मनामध्ये पोहोचलेली गुणवंत लाडकी अभिनेत्री ही पुणे नगरीची एक लाडकी कन्या म्हणून सिनेसृष्टीमध्ये आपलं स्थान पक्क करते आणि सिनेसृष्टीमध्ये मराठी रसिक श्रोत्यांचा अभिमान उंचावते आहे। खऱ्या अर्थानं सुंदर असा परिचय या ठिकाणी जाधव सरांनी आपल्या नंदिता वहिनींचा या ठिकाणी करून दिला, त्याबद्दल त्यांचंही दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून आभार। यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर अतिथींचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आपला सुंदर असा आदर सत्कार संपादक दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल। आदरणीय ढोबळे साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। सर्वसमावेशक राजकारण आणि सलोख्याचं समाजकारण करत असताना ज्या माणसानं सार्वजनिक जीवनामध्ये सहकार असेल, शिक्षण असेल, कृषी असेल आदी सेवा क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान देऊन महाराष्ट्राला सार्वजनिक जीवनाच्या नव्या कीर्तीवरती आणि उंचीवरती पोहोचवलं असे मंगळा नगरीचे सुपुत्र, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, अखंड महाराष्ट्र भूमीचे माजी कॅबिनेट मंत्री, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस प्रस्तुत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे कुटुंब प्रमुख संपादक दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। मंडळी, यशस्वी माणसं वेगळं काहीच करत नाही, जे करतात ते थोडंसं वेगळेपणानं करतात आणि वेगळेपणे केलेल्या कार्याची सेवेची दखल समाज माध्यमांच्या माध्यमातून समाज जीवनावरती अखंडपणे पेरत राहतात। अशा सर्व सत्कार मूर्तींचा सुंदर असा आदर सत्कार सन्मान सोहळा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्या म्हणून आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्रीताई कडगावकर मॅडम आपलाही सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर या साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया सुकेशिनी वहिनी संजय मालक अवताडे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। वहिनींना विनंती आहे की धनश्रीताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं। राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी व आपणा सर्वांशी सुंदर असा संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नंदिता वहिनी या ठिकाणी सन्मानित होत आहेत। मंडळी, एकदा जोरदार टाळ्या वाजून महाराष्ट्राच्या या लाडक्या वहिनीचं आपणा सर्वांच्या वतीनं खूप सारं स्वागत करूया। यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लोककवी, कविवर्य
प्रशांत सरांना पुरस्कार. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय लतीफभाई तांबोळे आपलाही सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराचे वरिष्ठ उपसंपादक कैलास रणदेवे सर आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं लतीफभाईंना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या विचारांवरती अतोनात प्रेम करणारा मंगळा नगरीचा एक लाडका कार्यकर्ता आदरणीय लतीफभाई तांबोळे यांचा सुंदर असा आदर सत्कार या मंचावरती दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेब आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. मोहोळ तालुका प्रतिनिधी नसीरभाई मोमीन आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं वकील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराचे मोहोळ तालुका प्रतिनिधी सन्माननीय नसीरभाई मोमीन आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वकील साहेबांना सन्मानित करावं. यानंतर मंगळा नगरीचे उपनगराध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्माननीय प्राध्यापक इतळा भगत सर आपलाही सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय महेशजी वठारे आपणास विनंती आहे की भगत सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची राजकीय झालर आपल्या अंगावरती घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून मंगळा नगरीच्या सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असलेले व्यक्तिमत्व आदरणीय भगत सर आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर मुंबई महानगरपालिका झोपडपट्टी प्राधिकरण विभागाचे आयुक्त मंगळा नगरीचे सुपुत्र सन्माननीय अवताडे साहेब आपलाही सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. लोककवी प्रशांत मोरे सरांना विनंती करतो की आपण अवताडे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. एक कुशल प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक जीवनामध्ये घालून देणारे मंगळा नगरीचा सुपुत्र या ठिकाणी सन्मानित होईल. यानंतर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन युवक नेते तानाजी भाऊ खरात साहेब आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. संपादक ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज आपणास विनंती आहे की टीके बॉस यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. यानंतर शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेब आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. इंदापूर तालुका प्रतिनिधी सन्माननीय कैलास पवार सर आपणास विनंती आहे की आपण मुख्याधिकारी साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करूया. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपणा सर्वांमध्ये उपस्थित असणाऱ्या मंगळा नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती महोदया तरुणूम भाभी आझादबाई दारोले मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी नंदिता वहिनींच्या शुभ हस्ते संपन्न होईल. विनंती आहे की नगरसेविका महोदयांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. अल्पसंख्याक कुटुंबाच्या माध्यमातून सुद्धा मंगळा तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला संघटित करून त्यांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र आपलं नेतृत्व उभा करणारे आझादबाई दारोवाले यांच्या धर्मपत्नी आदरणीय तरुणूम भाभी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आदरणीय सुकेशिनी वहिनी आपलाही आदर सत्कार नंदिता वहिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे नामांकित उद्योगपती मंगळा नगरीचे सुपुत्र सन्माननीय संजयजी अवताडे मलक यांच्या धर्मपत्नी सुकेशिनी वहिनींचाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर मोहोळ नगरीच्या महिला नेत्या श्रीमती उज्ज्वलाताई थिटे मॅडम आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदिता वहिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात एका महिला शक्तीचा नारी आवाज बुलंद करणारी मोहोळ तालुक्याची रणरागिणी श्रीमती उज्ज्वलाताई थिटे मॅडम आपला सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर सर्वच मान्यवर अतिथीचं पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीने दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीने मनापासून सहर्षाचं स्वागत करून मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी तांबोळी साहेब आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. राजेंद्र कुमार जाधव सर आपणास विनंती आहे की आपण तांबोळी साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करूया. धन्यवाद. सर्वच मान्यवर अतिथींचं पुनश्च एकदा
आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत आणि खूप सारा आभार. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवर अतिथींची सुंदर अशी मनोगत आपण या ठिकाणी घेतो आहोत. सर्वप्रथम ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय लतीफभाई तंबोळे, आपणास विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्दांकित व्हावं. हॅलो. आजच्या या दामाजी एक्सप्रेस राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले, आपल्या शब्द फुलांच्या सुगंधाने महाराष्ट्रातील जनतेला मंत्रमुग्ध करून शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी प्रामाणिक काम केलं ते सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय ढोबळे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या राज्यातील एक गुणवंत कलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या धनश्री काडगावकर, चालूच आहे. त्याचबरोबर ज्यांनी दामाजी एक्सप्रेसचे सर्वेसर्वा ज्यांनी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे ते दिगंबर भगरे यांना घडवणारे गुरुवर्य ॲडव्होकेट भारतजी पवार साहेब, त्याचबरोबर दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आमचे सहकारी मित्र तानाजी भाऊ खरात, आदरणीय अवताडे शुगरच्या सन्माननीय संचालिका अवताडे वहिनी, मंगळवेढ्याचे नगरसेवक, त्याचबरोबर मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष आमचे गुरुवर्य आदरणीय भगत सर, आणि व्यासपीठावरील ज्यांचा मानसन्मान होतो आहे ते सर्व सत्कार मूर्ती, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, आणि खऱ्या अर्थानं मंगळवेढेकरांनी ज्यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं स्टेज निर्माण करून दिलं, एका कुंकुवापायी दूर मैना उडून जाईल, याद मैनेचे येईल, राघू एकला राहील म्हटलं की प्रशांत मोरेची महाराष्ट्राला आठवण होते. ते खास उपस्थिती असणारे आमचे मित्र प्रशांतजी मोरे आज या ठिकाणी बोलत असताना खरं तर दामाजी पंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्य अशा मंगळवेढा नगरीमध्ये मला वाटतं की पहिलं साप्ताहिक जे सुरू झालं ते मच्छिंद्र भोसले आणि ॲडव्होकेट भारत पवार. आम्ही खूप लहान होतो, कदाचित 8वी 9वी 10वीला शिकत असू, त्यावेळेला मंगळवेढ्यात पहिलं साप्ताहिक सुरू झालं ते मंगळवेढा वैभव, आणि त्यानंतर 1995ला आदरणीय वकील साहेबांनी सुरू केलं साप्ताहिक मंगुड, आणि त्यापासून लोकांच्या मध्ये तालुक्यामध्ये जी काही चर्चा असायची, ज्या महत्त्वाच्या बातम्या असायच्या ते लोक आवर्जून वाचायचे. एवढंच नाही तर त्याची किंमत त्यावेळेला 1 रुपया होती. म्हणजे रुपया देऊन स्टॉलवरून साप्ताहिक घेतलं जायचं, आणि आपण वाचल्यानंतर ते आपल्या गावाकडे कसं जाईल, गावातली 10 लोक कशी वाचतील, असा त्यावेळेचा प्रयत्न असायचा. आणि मग 1995च्या आसपास 2000च्या आसपास दिगंबर भगरे यांना अचूक असं वकील साहेबांनी घेरलं आणि मला वाटतं साप्ताहिक मंगोड त्यांच्या ताब्यात दिलं, आणि गेली 25 वर्ष दिगंबर भगरे या साप्ताहिकाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून 30 वर्ष हे महाराष्ट्रभर ते काम करत आहेत. त्यांनी साप्ताहिक शहर सुरू केलं,
त्यांनी त्यानंतर साप्ताहिक दामाजी सुरू केलं आणि बघता बघता त्यामध्ये आवड निर्माण झाली आणि समाजाचे प्रश्न रोखठोकपणानं त्यामध्ये मत व्यक्त करण्याची जबाबदारी म्हणण्यापेक्षा हिंमत त्यांच्यामध्ये आली आणि वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून आपल्या दैनिकाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये थोड्या अवधीमध्ये दामाजी एक्सप्रेस हे म्हणजे दैनिक सुरू झालं आणि त्या दैनिकाचं रूपांतर आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दैनिक एक्सप्रेस वाचला जातो. मंगळवेढ्याचे जे काही पदाधिकारी आहेत, मंगळवेढ्याचे जे अधिकारी आहेत आणि जे राज्यभर काम करतात ते सकाळी उठलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून दामाजी एक्सप्रेस सर्च करतात आणि आपल्या तालुक्यामध्ये काय चाललंय, आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे सर्वात अगोदर राज्यामध्ये जे आपले आज इथं महेश अवताडे साहेब आहेत, मुंबई सारख्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे एक अधिकारी म्हणून काम करतायत. निश्चितपणानं आपल्याला त्यांचा अभिमान आहे. सोलापूरला त्यांनी कॅफे म्हणून काम केलं, आज मुंबईमध्ये काम करतात. असे अनेक मंगळवेढ्याचे सुपुत्र राज्यामध्ये काम करत असताना दररोज सकाळी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यात काय चाललंय हे बघायचं असेल तर दैनिक दामाजी एक्सप्रेस उघडला जातो. खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी दिगंबर भगरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की धडपड कशी असावी ती दिगंबर भगरेंच्या सारखी. मुंबईमध्ये असाच कार्यक्रम घेतला, तिथं राज्यस्तरीय गुणवंतांचा सत्कार केला. त्यामध्ये आदरणीय झिरवळ साहेब होते, आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब होते. तिथंही मान सन्मान झाला. तिथं मुंबईत वास्तव्यात असणाऱ्या सर्वांनी हजेरी लावली आणि आपल्या मंगळवेढ्याचा युवक काहीतरी करतोय याचा देखील सर्वांना आनंद झाला. त्यानंतर त्यांनी गोव्यामध्ये कार्यक्रम घेतला. आदरणीय ढोबळे सर त्या ठिकाणी कार्यक्रमाला होते. महाराष्ट्राची एक कलावंत जिचं महाराष्ट्रामध्ये जन्म जरी गोव्याला झाला असला तरी कर्मभूमी त्याची महाराष्ट्रामध्ये अशी वर्षा उसगावकर या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सोलापूरला कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींचा मान सन्मान केला. आज आपण शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. यामध्ये अनेकांचा आज मान सन्मान होतो आहे. खरं तर शिक्षण विभाग असेल, सहकार विभाग असेल, क्रीडा विभाग असेल, शासकीय अधिकारी असतील, अशा प्रत्येक क्षेत्रातल्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना पुढे आणणं, त्यांचा मान सन्मान करणं आणि समाजासमोर त्यांना मान सन्मान करत असताना भविष्यामध्ये देखील अधिक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी अशा पद्धतीची कौतुकाची थाप या सर्व मान्यवरांच्यावर टाकण्याचं काम दिगंबर भगरे सातत्याने करतात. खरंच आम्हाला मंगळवेढेकराला दिगंबरजी आपला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे हिंदी आणि मराठी जे कलाकार आहेत, जे ज्येष्ठ कलाकार आहेत, ते सर्व कलाकार जवळपास दिगंबर भगरेंना ओळखतात. एक सोलापूर जिल्ह्याचा एक चांगला वर्तमान चालवणारा परंतु कलाकारांच्या मध्ये मिसळून जाणारा एक कलावंत म्हणून देखील भगरेंच्याकडे पाहिलं जातं. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी ज्यांचा मान सन्मान होतो आहे त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासूनचं अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये दिगंबर भगरे चालवत असलेले जे आपलं दैनिक दामाजी एक्सप्रेस आहे ते राज्यभरामध्ये प्रसिद्ध व्हावं, राज्याने त्यांची दखल घ्यावी आणि त्यांच्या परिवाराची सर्वांची प्रगती हो हीच दामाजी या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार अण्णासाहेब बनसोडे येणार होते, परंतु अधिवेशनाचा काळ सुरू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी जी बैठक लावलेली आहे त्या बैठकीसाठी त्यांना 7 वाजता जावं लागलं. त्यांनी देखील दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या या 2026च्या राज्यस्तरीय जो पुरस्कार वितरण सोहळा आहे त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल दैनिक दामाजी एक्सप्रेसचे त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लतीफभाई. यानंतर मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ गुरुवारी ॲडव्होकेट भारतदादा पवार, आपणास विनंती आहे की आपण या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास आपल्या मनोगताच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात. खरं तर मी बोलणार नव्हतो, लतीफ बोलला म्हणल्यानंतर माझी काय गरज नव्हती, परंतु आता नाव पुकारलं म्हणल्यावर थोडं बोलतो, कारण माझा वेळ ढोबळे सरांना द्यावा अशी माझी इच्छा होती, कारण ढोबळे सरांना जरा जास्त वेळ बोलायचं असतं. तरी थोडंसं 2 मिनिटात बोलतो. आदरणीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेत नाही वेळ घालवण्यासाठी. आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमाचे सर्व सत्कारमूर्ती आणि आपण दामाजी एक्सप्रेसवरती प्रेम करणारे सर्वजण, मंगळवेढा तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातील आपण सगळेजण आहात. सर्वजण आपण या कार्यक्रमाला हजर राहिलात. दिगंबरनं खरोखरच त्याचं कौतुक करावं असं थोडंच आहे, कारण वर्तमानपत्र चालवणं ही काय साधी गोष्ट नाही. या देशामध्ये महात्मा गांधी सहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासहित लक्ष्मणराव ढोबळेपर्यंत, त्यानंतर माझ्यापर्यंत सगळ्यांनी वर्तमानपत्र काढली, परंतु ती कंटिन्युअस चालवणं हे काय साधी गोष्ट नाही. फार अडचणीचं वर्तमानपत्र चालवणं आहे, तारेवरची कसरत आहे. परंतु वर्तमानपत्राचा ग्रुप त्यानं चालवला. आज 25-30 वर्षापूर्वी मी ज्यावेळी वर्तमानपत्र कॉलेजमध्ये असताना पहिलं काढलं, त्यावेळी बातमी द्यायची म्हणलं का त्या पत्रकाराला मागं लागावं लागत होतं. आणि ती बातमी कधी यायची तर ज्यावेळी आमच्या मान नदीला पूर आलेला असतो, त्याची बातमी कधी यायची पेपरमध्ये तर मान नदीत प्यायला पाणी ज्यावेळी नसते त्यावेळी यायची, मान नदीला पूर आला होता म्हणून. अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आजच्या युगामध्ये आपण अमेरिकेच्या नव्हे तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काय घडलं तरी आपल्याला आज प्रेझेंट करतोय. आणि अशा बातमीचा महापूर, माहितीचा महापूर असताना, महास्फोट असताना सुद्धा वर्तमानपत्र चालवायचं ही काय साधी गोष्ट नाही. दिगंबरनं नुसतं वर्तमानपत्रच चालवलं नाही, तर दिगंबरनं शॉर्ट फिल्म सुद्धा काढलेल्या आहेत. आणि शॉर्ट फिल्म सुद्धा त्याच्या इतक्या चांगल्या आहेत की त्या खरं म्हणजे त्यानं पारितोषिकासाठी पाठवायला पाहिजे होत्या, स्पर्धेसाठी पण पाठवल्या नाहीत. एवढंच नव्हे तर बाकीचे लोकांना इतकं तयार केलंय की मंगळवेढ्यामध्ये अक्षरशः एक 5-50 लोकांची अशी वर्तमानपत्राची पत्रकाराची टीम तयार झाली की जी अन्यायाच्या विरोधात सातत्यानं लढत असते, चांगल्या बातम्या देऊन लोकांना सजग करायचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारचं काम दिगंबरनं उभा केलंय. आणि ते दिगंबरचं काम एवढ्यावर थांबत नाही, तर प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांना, प्रत्येक इंजिनियर्स डेला इंजिनियर लोकांचा सत्कार करायचा, वकिलांचा सत्कार करायचा, डॉक्टरांचा सत्कार करायचा. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी जी माणसं काम करतायत त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम दिगंबर करतोय. आणि त्या प्रोत्साहन देण्यामुळं मला वाटतं निश्चितच आपल्या कर्तृत्वावरती परिणाम घडत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं दिगंबरचं हे काम चांगलं आहे. आज पुरस्कार दिलेल्यामध्ये बहुतेक सगळ्या डिपार्टमेंटमधली लोक आहेत, फक्त मला वाटतं वकिलाला कुठल्या ते पुरस्कार दिलेला नाही. पण वकिलाचा बाप आहे, लतीफ आहे वकिलाचा बाप, तिकडे सर आहेत, ते वकिलाचा कारखानाच आहेत जे ढोबळे सर, तर कारण ते कॉलेजचे, लॉ कॉलेजचे मालक आहेत, चालक मालक आहेत. त्यामुळं आज जे वकिलाचा उल्लेख करण्याचा माझा उद्देश एवढा होता की आज माझा नातेवाईक जवळचा मनोज यादव, त्यालाही पारितोषिक दिलंय. आज ते मंगळवेढ्याचे माझे मामाचेच गावचे, मामाचं चिरंजीव आहे, ते आता सध्या सोलापूरला ACP म्हणून जॉईन होत आहेत, तर त्यांना पण पुरस्कार दिला आहे. म्हणून मला बोलायला नको वाटत होतं, पण मला बोलावं लागलं. त्यामुळं तर विविध क्षेत्रातली लोक कळलेले आहेत, इंजिनियर्स आहेत मला वाटतं, बरोबर तुम्ही. तर मला एवढंच सांगायचं होतं की वकिलाला जर त्याच्या व्यवसायामध्ये काय चोरी केली किंवा काहीतरी भानगड केली, कोणाशी अप्रामाणिक राहिला, तर एखाद दुसऱ्या माणसावरती परिणाम होऊ शकतो. पोलिसाने एखाद समजा अप्रामाणिकपणे वागला, एखाद्या चोराला पकडला, त्याच्याकडनं पैसे खाऊन किंवा काहीतरी करून त्याला सोडून दिलं, तर त्या एका माणसावरती परिणाम होतो. परंतु आज आपण डॉक्टर साहेबांनाही, रोंगे मॅडम आहेत, त्यांना पण पुरस्कार दिलेला आहे. अक्षरशः इतकी जबाबदारीचं काम आहे की कित्येक माणसांचं त्या जीव वाचवत आहेत, अशा प्रकारच्याला दिलंय. आणि इंजिनियरच्या बाबतीत, इंजिनियर मला वाटतं 2-3 जण इंजिनियर आहेत, तर इंजिनियरच्या बाबतीत तर एका इंजिनियरने एक चूक केली
तर अक्षरशः पिढी बर्बाद होते. प्राध्यापकासारखंच काम आहे, शिक्षकासारखंच काम इंजिनियरचं आहे. त्यांनी जर प्रामाणिकपणे नाही काम केलं तर अक्षरशः काहीही घडू शकतं. मोठ्या इमारतीसारख्या आपल्याला बातम्या येतात, पूल पडला बा उद्घाटनाच्या अगोदरच. तशा प्रकारच्या सगळ्या लोकांना दिगंबरनं पुरस्कार दिलेत. याबद्दल मी दिगंबरचं अभिनंदन करतो सर्वप्रथम. आणि आज जे सगळे पुरस्कार करते आहेत, त्या सगळ्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आमचे मित्र प्रशांत मोरे हे आता आपल्याला त्यांनाही आपण विशेष असा सन्मानानं आपण मानकरी केलेला आहे त्यांना. तर तेही आपल्याला चांगल्या प्रकारचं आता मार्गदर्शन करतील किंवा आपलं प्रबोधन करतील कवितेच्या माध्यमातून, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब. सत्कार मूर्तींची मेजॉरिटी बघितली तर इंजिनियर स्टेजवरती जास्त दिसतात. आपण बोलताना सांगितलं की एक इंजिनियर चुकला तर एखादा पूल किंवा एखादी इमारत कोसळू शकते, परंतु इरफान भाई एक इंजिनियर तांदूळवाडीला चुकला आणि किती मोठी दुर्घटना घडली हे अखंड महाराष्ट्रानं पाहिलं. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केलं. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे लोककवी कविवर्य प्रशांत सरांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. अखंड महाराष्ट्राचा लाडका लोककवी बोलतायत प्रशांत मोरे सर, एकदा जोरदार टाळी. सन्मान्य विचारपीठ, गुरुवर्य आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे सर इथे असल्यावर मी भाषण करणार नाही आणि माझं भाषण तुम्हाला आवडणार पण नाही. थेट कविता म्हणतो, चालेल ना? कुठली म्हणू? ती नवीनच आहे, तांबोळी दादांच्या ती काळजामध्ये आहे, मग ते नवीनच असायला पाहिजे ना. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन. दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात, राघू दूर अन मैना दूर आठवणींची भयान रात, ही भयान राताची भयान रात. तुझ्या नावाचं गोंदन हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंदन हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. वरात येता दारी मैना जीव हा तिळ तिळ तुटेल ग. 99ला मी मंगळवेड्यामध्ये आलो. आदरणीय ढोबळे सरांनी काव्य महोत्सव घेतला होता, बरोबर ना? हा नाही, मी 99ला आलो होतो. 93ला सुरू झाला, मी 99ला आलो. हा, मी सोन्याची अंगठी मला घातली. 99ला आलो आणि मंगळवेळीच्या मातीचा झालो. आज खरं तर खूप मोठा कृतज्ञतेचा दिवस आहे. खूप साधा नौखा एक पोरगा, एक मालेगाव नावाच्या खेड्यातला पोरगा मंगळवेढ्यात आला आणि आपण सगळ्यांनी त्याला इतकं स्वीकारलं की महाराष्ट्राचा नाईलाज करून टाकला. महाराष्ट्राला स्वीकारावं लागलं. ही कविता कवितेच्या सकट शेतामध्ये वाजली, ट्रॅक्टरवर वाजली, ट्रकवर वाजली, पान टपरीवर वाजली. कविता खरं वाजत नसते, वाजली पण गाजली. बँजो मध्ये वाजली, लग्नामध्ये वाजली. आणि तुमच्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ढोबळे सरांना विनम्र अभिवादनच करतो, इथून नमस्कार करतो. त्याचं मूळ कारण असं आहे की कबीराचं देणं नावाचा कविता संग्रह यावर्षी म्हणजे यंदा अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सोलापूरला
तृतीय वर्षाला अभ्यासक्रमात लागला आहे. हे माझ्या मंगळवेढीच्या मातीचं आहे सगळं. हे तर तुमचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर तुमचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. तुम्ही दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय. तुम्ही दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय. दिगंबर दादाला आणि भारत दादाला लव यू. लव यू यासाठी म्हटलो की लोक फार बिचकतात. आणि आपण सगळ्यांनी आता लव यू म्हणण्याची वेळ आली. बाहेर हत्यारं घेऊन माणसं फिरतायत. आपण एकमेकावर प्रेम नाही केलं तर कोणी कोणावर प्रेम करायचं ना. बाहेरचं वातावरण फार गढूळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही करताय ते फार मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हे वाटलं पाहिजे आपसापसामध्ये आपण आपल्याला. वरात येता दारी महिना, जीव हा तिळ तुटेल ग. जीवाला जीव देणारा जीवलग कुठे भेटेल ग. कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना, रूप डोळ्यात कोरल. तुझं लगीन ठरल, मन रागूच झुरल. भोळ्या मनाची ग मैना, रूप डोळ्यात कोरल. तुझं लगीन ठरल, मन रागूच झुरल. शेवटच्या ओळी अशा आहेत. मैने पोरी सुखान नांद, धन्याची नाती प्रेमान सांध. अस्वांना बांधून बांध, सजना संगे गोडीन नांद. पोरी सुखान नांद, अग गोडीन नांद. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन. भरल्या डोळ्यानं पाहीन, राघू एकला गाईन. राघू एकला गाईन, राघू एकला गाईन. सगळ्या पुरस्कार मिळणाऱ्या पुरस्कार अर्थी जे आहेत त्यांना सगळ्यांना मी काळीजभर शुभेच्छा देतो. तुमचं बळ वाढो. आणि एक कविता माझ्या माय बहिणींसाठी. खूप माझ्या इथे बहिणी बसलेल्या आहेत स्टेजवर. माझ्या माया समोर आहेत, बहिणी समोर आहेत. मंगळवेढ्यानेच ही कविता मला दिली खरं तर. जीन फाटत या, जीन फाटत या, तिथंच ओवावा धागा ग. बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या भेगा. जीन फाटत या, तिथंच ओवावा धागा ग. बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून, ऊन वाऱ्यात झडून. बोरी बाभळीच्या होती बागाग. बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या भेगा. आता नातलग नावाची गोष्ट जवळ येत नाही. आणि दिगंबर दादाला खरं धन्यवाद दिले पाहिजे. इतके नातलग जमा केले, एकत्र केले. नाही जमता येतच नाही अजिबात. फार खुन्नस आहे. कसली खुन्नस आहे तेच कळत नाही. की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. ही नात्यांची इस्त्री जी आहे ना, ही सरळ फिरूया. सगळ्या गुढ्या कमी करूया. मानाच्या सन्मानाच्या गोष्टी करूया, अपमानाच्या गोष्टी नको करूयात. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव. तुझ्या विशीत रोज घी धाव, तुझ्या विशीत रोज घी धाव. तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून. ठेव ओसरीत थोडी जागा ग. बाई दुःखाच्या कष्टान लिपाव्या भेगा, कष्टान लिपाव्या भेगा. धन्यवाद प्रशांत सर.
बोलताना सांगितलं की मंगळाने जे जे दिलंय ते स्वीकारतोय आणि स्वीकारलेलं सांभाळून ठेवतोय. परंतु हे सगळं सांगत असताना मंगळाची काळी कसदार माती फक्त देण्याचंच काम करते. म्हणून तरी आमचे सचिन इंगळे सर वर्गात शिकवताना सांगतात की अखंड दातृत्वाचं प्रतीक असणारं आमचं ग्रामदैवत श्री दामाजी पंतांचा स्थायी भावच होता इतरांना देणं आणि इतरांना मोठं करणं. सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त झालं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पहिला मराठी युनिव्हर्स या ठिकाणी येतो आहे. अर्थात आपणा सर्वांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सर्व कलाकारांचं सुद्धा आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत करूया. कलाकार येत आहेत घबाड कुंड. त्या सर्व कलाकार बंधू भगिनींना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुद्धा कार्यक्रमस्थळी उपस्थित व्हावं अशी आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्रातील पहिला मराठी युनिव्हर्स घेऊन आपणा सर्वांचं सुंदर असं मनोरंजन करण्यासाठी आपणा सर्वांमध्ये येत आहेत घबाड कुंड टीम. एकदा जोरदार टाळी या सगळ्या आपल्या लाडक्या कलाकारांसाठी. ही विहीर मायावी आहे, प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. नियतीने ज्याची निवड केली आहे त्याचंच घबाड. लोभापायी जर असंच जवळ गेलं तर चक्रव्यूहात अडकणार. दोन प्रहरावरती मुहूर्त आलाय, जिवंत बळी द्यावा लागेल. नाही नाही, मला नाही जमणार. जमवायचं. तुम्ही मालक आहे त्या धनाचे, ते बोलवतोय तुम्हाला. कुठं लपून ठेवल्या सोन्याच्या राशी. काका बाहुलीसाठी. धन्यवाद. घबाड टीम घबाड कुंड टीम. आमच्या गावाकडं कुंड असतं पण घबाड एवढं जोरदार आहे हे पहिल्यांदा महाराष्ट्रातील सिने रसिकांना निश्चितपणे कळलं असेल. तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील कारकिर्दीस आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. या सर्व यशस्वी कलाकार बांधवांचा आणि भगिनीचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. तरी परिवाराचे कुटुंब प्रमुख सन्मान्य दिगंबर बापू भगरे आपणास विनंती आहे की सर्वप्रथम या चित्रपटातील अभिनेता अर्थात महाराष्ट्राचा लाडका डायरेक्टर या ठिकाणी सन्मानित होतील. सर्वप्रथम प्रीतम सरांना विनंती करतो की आपला सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. आपल्या रचनात्मक अशा संकल्पनेतून घबाड कोंड नावाचा एक चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये धूमधडाक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालू आहे. हा चित्रपट मंडळी आपण सर्वांनी सिनेगृहात जाऊन अवश्य एकदा पाहायलाच पाहिजे अशी घबाड कुंड टीमच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम SK पाटील सर यांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर चित्रपटातील अभिनेता महाराष्ट्राचा लाडका रॉकी या ठिकाणी सन्मानित होईल. सन्माननीय रॉकी देशमुख आपलाही आदर सत्कार या ठिकाणी दिगंबर बापूंच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होईल. घबाड कुंड चित्रपटातील लाडका अभिनेता
रॉकी देशमुख यांचाही आदर सत्कार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. त्याचबरोबर याच चित्रपटातील अभिनेते साहिल अनाल दिवार सर आपलाही आदर सत्कार दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सुंदर अशा या व्यासपीठावरती संपन्न होईल. घबाडकुंड चित्रपटाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय प्रशासकीय अधिकारी महेश अवताडे सर आपणास विनंती आहे की आपण साहिल सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करून लाखामोलाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. यानंतर याच चित्रपटातील आपली लाडकी अभिनेत्री वैष्णवीताई कल्याणकर आपलाही सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. नंदिता वहिनी आपणास विनंती आहे की आपल्या छोट्या भगिनीचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करावा अशी विनंती आहे. घबाडकुंड चित्रपटामध्ये सुंदर अशी अभिनेत्रीची भूमिका साकार करणारी महाराष्ट्राची उदयोन्मुख लाडकी अभिनेत्री कुमारी वैष्णवीताईंचा सुंदर असा आदर सत्कार नंदिता वहिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. आपल्या चित्रपटास आपल्या सिनेसृष्टीतील वाटचालीस भगवंत पांडुरंग कृपेने खूप मोठं यश प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून पुनश्च एकदा मंडळी आपल्या सर्वांना शुभेच्छा. यानंतर या सर्व टीमच्या वतीनं प्रीतम सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. सन्माननीय दिग्दर्शक प्रीतम SK पाटील सर. हॅलो, उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचावरतील सर्व मान्यवर माझा नमस्कार. मी प्रीतम SK पाटील. जनरली मला लाईट कॅमेरा ॲक्शन शिवाय काही बोलता येत नाही. जे पण बोलतो माझा चित्रपटच बोलतो. या पहिले आल्याड पल्ल्याड हा चित्रपट बोलला होता माझा, कदाचित तुम्ही बघितला असणार. मी एका यवतमाळच्या छोट्याशा गावातून आलोय. म्हणजे म्हणजे आमच्याकडे थिएटर आणि या गोष्टी नाही आहे. म्हणजे जनरली एवढं प्लेज आणि या गोष्टी होत नाही. तर तिथून तर घबाडकुंडचा प्रवास हा माझ्यासाठी खूप वेगळा होता. म्हणजे तुमचं एवढं सर्वांना बघून मला खूप आनंद वाटतं की एवढे सुंदर तुम्ही कार्य करतात आणि त्याला दामाजी एक्सप्रेस हे खरंच तुम्ही छान त्या गुणांना किंवा त्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट किंवा त्या गोष्टीला एक्झिक्यूट करण्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही खूप छान करता. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे तुमच्यासाठी. माझं वय जास्त नाही आहे, मी 33 वर्षाचाच आहे. तर त्यामुळे मी खूप लहान आहे तुमच्यासमोर, खरंच खूप लहान. आणि कदाचित मला वाटतं का माझा चित्रपट जास्त बोलतो मी बोलण्यापेक्षा. म्हणून घबाडकुंड आज महाराष्ट्रात आज 9 दिवस झाले आहे आणि 9 दिवसामध्ये 1700 शो हाऊसफुल झाले आहे. म्हणजे याच्याहून मोठी गोष्ट कदाचित मराठी माणसासाठी नसू शकतं. कारण 2024 हा मराठी चित्रपट टोटली बॅटिंग करत आहे. म्हणजे एकावर एक चित्रपट येत आहे. आणि आम्हाला एक टेन्शन होतं की आता आम्ही काय करायचं. कारण राजा शिवाजी एक खूप सुंदर चित्रपट आला, त्यानंतर देऊळ बंद आला, मंजुळा फिल्म आला. आम्हाला टेन्शन आलं की आता काय. आम्हाला वाटायचं की मराठी प्रेक्षक म्हणजे एका महिन्यात एक माणूस जनरली एकदा फिल्म बघायला जातो. पण तुमचा विश्वास एवढा होता, तुम्ही आमच्यावर एवढा छान विश्वास ठेवला की तुमचं म्हणणं हे होतं की तुम्ही कंटेंट चांगला बनवा, चित्रपट चांगला बनवा, आम्ही बघायला येऊ. त्यामुळे एवढा भरभरून प्रतिसाद तुम्ही देताय, खरंच तुमचं मनापासून आभार. आणि या कलागुणांना किंवा या गोष्टी पुरस्कार मानकरी राज्यस्तरीय आपण करतोय, हे खूप चांगल्या गोष्टी अशा झाल्या पाहिजे सर. इवन मी हे रिक्वेस्ट करतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या गोष्टी एक्झिक्यूट करताना तुम्ही खूप सुंदर काम करताय. त्यासाठी एकदा खरंच तुम्ही या सर्वांसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की या सर्व पुरस्कारकर्त्यांना थँक्यू सो मच. थँक्यू. काय येस हो आम्ही कलागुणांना सादर करण्याचा प्रयत्न करतोय की वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला सर वाटतं की एका वीकमध्ये आम्ही आमच्या चित्रपटांनी 5.5 कोटी कमवले. म्हणजे मराठी चित्रपटासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यापेक्षाही मला अभिमानाची गोष्ट वाटतं सर की आपल्याकडे ना बाकीच्या भाषिक चित्रपटांना जास्त डिमांड आहे किंवा प्रेम आहे असं म्हणू शकतो. की साऊथचे फिल्म डब केलेले बघतो आपण, तिकडचे फिल्म केलेले बघतो.
किंवा हॉलिवूडचे डब केलेले फिल्म बघतो, सर आपला हा मराठी चित्रपट आहे सर, की याला बाकीच्या भाषेतून डिमांड येत आहे की बाबा मराठी चित्रपटाला बाकीच्या भाषेमध्ये डब करताय आणि आपण 2 वीक नंतर आता हिंदी किंवा बाकीच्या भाषेमध्ये आपण डब करतोय. ते मला अभिमानानं वाटतं की आपण मराठी चित्रपट बनवत आहोत आणि त्याला बाकीच्या भाषेतून डिमांड करण्यात येत आहे. हे फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. वैष्णवीताई आपले डायरेक्टर साहेब म्हणले की मी कमी बोलतो, माझा चित्रपट जास्त बोलेल. पण इतकं सुंदर बोलतायत, मग चित्रपट तर किती सुंदर बोलेल. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त झालं. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नंदिता वहिनींना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर बोलतील. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखंड महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय ढोबळे सर. माझं थोडंसं राहिलं होतं, सॉरी. म्हणजे माझ्यासोबत खूप कमाल टीम सुद्धा आहे. मी मोस्टली ट्राय करत असतो का मी एका दुर्गम भागातून आलोय, म्हणजे यवतमाळमधून मी आलोय. जसं मी सांगतोय की आमच्याकडे थिएटर सुद्धा नाही किंवा आम्ही चित्रपट करताना आम्हाला हसायचे. बेसिकली आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर. पण पहिले आम्ही जेव्हा म्हणायचो की आम्ही चित्रपटामध्ये करिअर करायला जातो, आम्हाला हसायचे की अरे काय तू काय करशील. पण मला अत्यंत आनंद होतो की माझ्याकडे खूप यंग टीम आहे आणि हे मी प्रत्येक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून घेतले आहे. म्हणजे साहिल अनल्लेवार हा पोरगा गडचिरोलीमधला पहिला अभिनेता आहे. म्हणजे तिथे थिएटर 2 वर्षा पहिले बनले आहे आणि हा तिथला अभिनेता आहे आणि हा महाराष्ट्र गाजवतोय सध्या. आणि याचं कौतुक म्हणजे 2 दिवसा पहिले याची आई मला भेटली आणि ती बोलली की बाळा, मी पहिल्यांदा चित्रपटगृहात चित्रपट बघितला आणि तो माझ्या मुलाचा होता. आणि त्यानंतर वैष्णवी कल्याणकरजी या कोकणातून आहे आणि कोकणामधून येऊन एवढं सुंदर त्यांनी, म्हणजे तुम्ही सिरियल्स किंवा खूपशा फिल्ममध्ये, आमच्या फिल्ममध्ये सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंगवर ते आहे की भूतबाई म्हणून आमची जी व्हायरल होते. म्हटलं असा क्यूट भूत कदाचित कोणी बघितला नसणार. आणि त्यानंतर आमचे लातूरचे अहमद देशमुख, म्हणजे हे लातूरचे आहेत आणि तिकडनं या छोट्या छोट्या गावातून येऊन खूप सुंदर काम करताना मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे. यस, थँक्यू ऑल ऑफ यू. एक मिनिट सर. ओके. यानंतर सन्माननीय प्राध्यापक ढोबळे साहेबांना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व रसिक वाचक बंधू भगिनींनो, आज आपण प्रतिभेचे पंख लावून आकाशात भरारी मारण्यापेक्षा वास्तवतेचं भान ठेवून आपल्या जमिनीवर घडणाऱ्या घटना लोकांना सढळ हातानं दाखवणारा संपादक म्हणून आपण भगरेंच्याकडे पाहतो. भगर ही एकादशी दिवशी वापरली जाते.
अन्न नाकारल्यानंतर सुचिरभूत होण्यासाठी एकादशीच्या माणसाला भगरीची आठवण होते. हा कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे ताब्यात ठेवण्यासाठी अन्नत्याग करून फक्त भगरीचा आस्वाद घेत एकांतात चित्ताची एकाग्रता मांडणे आणि एकाग्र बुद्धीने मोक्ष साधनेच्या वाटेवरचा सल्ला विचारणे, या वेळच्या अंतिम ध्येयाबद्दल ज्या वेळेला माणूस विचार करतो त्या वेळेला भगरे साहेबासारख्या भगरीची आपल्याला आठवण होते. भगर असलेल्या अक्षराला जमा करून, गोळा करून एकत्रपणानं मांडणं हे फार मोठं कौतुकाचा विषय आहे. माझ्यासारख्या वयस्कर म्हाताऱ्या माणसानं वयात आलेल्या शब्दाबद्दल बोलणं हा सार्वजनिक गुन्हा आहे. परंतु आज एस.के. पाटलासारख्या घबाड गुंडाचं चित्र मराठी माणसाला दाखवण्याचा चमत्कार या डायरेक्टरनी केलेला आहे. तर आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरलेली अशी नायिका, तिनं आपल्या समोर अभिनय कुशल नटीची भूमिका मांडून आपल्या सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. तर आपले प्रशांत मोरे अनेक तुटलेले हृदय जोडताना, कुरवाळताना चंद्राला फोन करायला सांगतात. हा मनाचा केवढा मोठेपणा आहे. हा चांगुलपणाचा विषय आहे. कारण माझं सुख हांड्या झुंबर टांगल, पण माझं दुःख तळघरात कोंडल. तळघरात असलेलं दुःख त्याच्या दरवाजावर थाप मारून प्रशांत त्या दुःखाला बोलवतोय. आणि आता हे दुःख तुला त्रास देणार नाही, ते माझ्याकडे घेतो म्हणून त्या दुःखाचा वाटेकरी होतोय. यातच त्यांच्या प्रतिभेचं गाणं लोकांना हाका मारित राहतंय, याचा मला मनापासून आनंद आहे. आज अनेक दिवसभरात घडलेल्या अनेक घटनांमध्ये पत्रकारितेच्या नंदादीपाच्या उजेडात चांगल्या घटनांची नोंद करून ठळक गोष्टी वाचक वर्गाला आमचे भगरे साहेब देत असतात. पराक्रमाच्या इतिहासाची सोनेरी पानं ते लिहित असतात. आणि अशा प्रकारची अक्षरांची ओळख करून देताना अक्षरानं केलेली जादू, इतिहासाची नोंद संपादक करत असतात. आज बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता टिकवून ठेवण्याचे काम दिगंबरांनी हाती घेतले आहे. हा मराठी मुलकातला आणि मंगळवेडेकरांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. एक चांगुलपणाची दिशा दाखवणारा संपादक. आज ज्योती विजू झालेली आहेत. चांगलं काही वाचावं, चांगलं काही पाहावं असं म्हणलं तर नाट्यगृहातच जावं लागतंय, संधीची वाट पाहावी लागते. पण भगरे साहेब रोजच नवा अंक आपल्या हातात देताना हिरव्या चुड्यानं भरलेल्या हाताची कॉपी घेऊन पत्नीच आपल्या समोर आलेली आहे आणि नाजूक हाताने आपल्याला कॉफीचा कप देते आहे असा भास होणारी शब्दांकित वाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या संपादकाचं नाव भगरे साहेब आहे. एक उत्तम पद्धतीचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. अशा परिस्थितीत प्रतिभेचे पंख लावून आज आकाशात भरारी मारण्यापेक्षा वास्तवतेचे भान ठेवून काम करणारा हा संपादक आहे. याबद्दल मी अधिक न बोलता एवढीच विनंती आपल्याला करणार आहे की आडोशानं आधी लोकांना करमणुकीनं गोळा करायचं आणि एकदा लोक गोळा झाले, अग्रलेख वाचण्याबद्दल उत्सुक झाले का मग त्यांना सांगायचं गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाला गर्दी करण्यापेक्षा
रायगडाच्या पायथ्याशी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं अधिक शहाणपणाचं आहे, हे आडोशानं संपादक सांगत असतात. चांगुलपणाचा विषय लोकांना मांडत असतात. मुघलांनी केलेल्या अत्याचाराला तलवार भिडली आणि माय बहिणीचा अत्याचार थांबला. आमच्या पत्रकारानं पेन हाती घेतला आणि ती पेन अत्याचाराला भिडली. मग मात्र माजलेले मस्तवाल माजुरी बैल देखील दावणीला नीट वागायला लागले. ही या पत्रकारितेची जादू आहे, ही पत्रकारितेचा खरा सन्मान आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टी मी आपल्या समोर मांडताना आज माझ्या समोर बातम्यांची मालिका गळ्यात घालून पंढरीतून पुण्यात येऊन आज सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिरुद्ध सारखा पंढरीच्या पांडुरंगात भगव्या झेंड्याच्या सावलीखाली बापानं पत्रकारिता चालू केली, त्याला संचार हे नाव दिलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पेपर चालवला. आज अनिरुद्ध पुण्यात येतोय, नाना पाटेकरासारख्या एका उत्तम पद्धतीच्या नटाशी भेटतोय, गळाभेट होते आणि कानातलं हिचगुज कागदावर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि तसा प्रयत्न करताना शेतीचं दुःख सांगतोय. कागदावर काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं? या गोष्टी, या कथा, या जाणीवा, या प्रकारची दुःख मराठी मनाला सांगण्याचं काम आपले पत्रकार मोठ्या दिमाखानं करतात. आणि म्हणूनच बातम्यांची मालिका गळ्यात घालून लोकांचं स्वागत करून आज उत्तम पद्धतीचं काम करणारे भगरे हे उत्तम मधुर असे स्वर आळवत राहतात. दामाजीची परिस्थिती अडचणीची होती. अनेक गोष्टी दामाजी ज्याला ज्याला नाव असेल त्या गोष्टी थोड्या काळवंडल्या होत्या, पण त्याला शिवानंद पाटील पुढे आले आणि काळवंडलेली साखर पांढरी शुभ्र करण्याचा चमत्कार त्यांनी मंगळवेढ्याला दाखवला. म्हणून आज त्यांचा इथं सत्कार होतोय. ह्या सगळ्या गुणी माणसाला बोलावून अशा पद्धतीनं सत्कार करण्याचं काम आज हे या ठिकाणी करतायत. आज धनश्री सारखी वहिनी लेख या ठिकाणी आली, त्या लेकीचा विजय असो असं सांगताना आज हार्दिक जोशी सारख्या माणसाला कोल्हापूरच्या एका रांगड्या माणसाला भुलवणं आणि त्याला आपल्या जाळ्यात पकडणं हे साधं काम नाही. अशा कामात देखील एक चातुर्य दाखवण्याचं काम आज या वहिनीने केलेलं आहे. याच्याबद्दल मराठी मनाला आनंद वाटतोय. नदीच्या काठावर बसून धुणं धुणाऱ्या महिलांच्याकडे बघण्यापेक्षा असा अभिनय बघणं अधिक चांगलं आहे, हे आता तरुणांनी पसंत केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. अशा या सर्व गोष्टीमध्ये हे राबणारे सर्व जण आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. याबद्दल मी त्यांना, आपण सगळेजणच या गोष्टीत अधिक भाग्यवान आहोत. कारण गदिमा के नाम एक शाम अशा मैफिली याच जागेवर अनेक वेळा झालेल्या आहेत. अनेक न सुचलेल्या गोष्टी देखील गदिमानी येता येता गाडी चालवता चालवता, अरे मला सुचलं, माझ्या लक्षात आलं असं सांगून मित्राला फोन केलेले आहेत. असे गदिमा जेव्हा गाजतात, त्यांनी वाजवलेली गाणी महाराष्ट्राच्या कानामनाला वेड लावणारी ठरलेली आहेत. नदी कोरडा असो, नदी मान असो, नदी चंद्रभागा असो, याच खोऱ्यात मगदुरात वाढलेला हा रानडा कवी आज महाराष्ट्राच्या कानामनाला वेड लावण्याचं सामर्थ्य देतोय. या सर्व गोष्टी एकत्र करून त्याची शिदोरी आज आमचे भगरे साहेब सगळ्यांना वाटतायत. आज कार्यालयाचाही विस्तार झालेला आहे.
वृत्तपत्राचाही विस्तार झालेला आहे, त्याच्या पानांचाही विस्तार झालेला आहे. आणि अशा वेळेला त्याला भरीसभर म्हणून वाचलेल्या माणसाला थकवा येऊ नये म्हणून मध्येच आपले महाकवी, मधुर कवी का सुपर कवी म्हणताय आपण, काय नाव त्यांचं, आपले लहू ढगे, त्यांचे किस्से देखील सतत आपल्या समोर गाजत असतात आणि नवरा बायको मिळून वाचत असतात आणि दोघच हसत असतात. हे जे सामर्थ्य आहे, हे जे काव्यातली जादू आहे, ही काव्यातली जादू देण्याचं काम देखील यामधून घडलेलं आहे. वरून टरबूज तुम्हाला साधा वाटला तर कापल्यावर जशी त्याची गोडी लक्षात येते, तसं वर्तमानपत्र वरून साधं वाटलं तर वाचल्यानंतर त्याची गोडी, त्याच्यामध्ये असलेल्या शब्दातला चमत्कार आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतोय. असा लक्षात येणारा चमत्कार आपण शोधत असतोय आणि आपसूक आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत असतात. जसा भ्रमर एखाद्या फुलातून आपले पराग शोधत असतो, तशाच पद्धतीनं अनेक पराग गोळा करून भगरे साहेब आपल्या लोकांच्याकडे देत असतात आणि त्याच्यातून आपलं वाचन घडत असतं. आपण समृद्ध वाचनाचे वाटेकरी होतो, याच्याबद्दल निश्चितपणानं माणसाला समाधान आहे. कदाचित फळीवर बसून गप्पा मारून चार चौघाला शिव्या देण्यापेक्षा, एक कप दोघजण मिळून अर्धा अर्धा कप पिण्यापेक्षा, अशा प्रकारची जादू, अक्षरातली जादू वाचण्यामध्ये आपण शेअर करताय आणि वाचक वर्ग म्हणून आपण, आम्ही वाचक आहोत असं अभिमानानं छातीला हात लावून सांगताय. हा देखील दामाजी एक्सप्रेसचा हा वैभवाचा आणि चांगुलपणाचा विषय आहे. कारण आज आईनं दिलेलं पाणी देखील पोराला दारू, आणि आईनं दिलेलं पाणी त्याला, आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय. आणि सामान्य माणूस म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतोय, त्यावेळेला आईनं दिलेलं दूध देखील पोराला हे पाण्यासारखं लागतंय. परंतु त्यानं काम करत असताना त्यांनी वापरलेली वाणी, त्यानं केलेलं काम, त्याची सेवा ही अधिक कौतुकास्पद करण्याबद्दलची आईची वाणी ही अधिक गोड आणि अधिक उत्तम ठरते. म्हणून मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आईनं दिलेलं दूध देखील पोराला हे पाण्यासारखं लागतंय आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र दारू आणि बिअर बार सारखं लागतंय. ह्या माणसात झालेला हा फरक, आईचं पाणी असं पाण्यासारखं साधं सवळ कसं लागायला लागलं आणि आज माणसांची अवस्था इतकी वाईट का झाली, याचा विचार करायचा असेल तर मातृत्व जगाला समजावून सांगणारा वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस, एवढीच माझी अपेक्षा या निमित्तानं पुणेकरांच्या समोर सांगू इच्छितो. आणि आपण सगळ्यांनी पुण्यात येऊन आपण कौतुक केलं, पुण्यात येऊन आपण दामाजीला हातभार लावला. आपण सगळे वाचक वर्ग, आम्ही सगळे दामाजीचे वाचक आहोत असं सांगण्याचं धाडस केलं. याबद्दलही आपल्या सगळ्यांना मी निश्चितपणानं दुआ देतो, शाबासकी देतो, धन्यवाद देतो. आणि माझं लांबलेलं भाषण जास्त वेळ न लांबवता इथंच थांबवतो. जास्त तुम्हाला बोर करणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सन्माननीय धनश्रीताई कडगावकर मॅडम, आपणास विनंती आहे की उपस्थित रसिक श्रोत्यांना आपण या ठिकाणी संबोधित करावं अशी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं आदरणीय धनश्रीताईंना विनंती करतो. मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवून धनश्रीताईंचं आपणा सर्वांच्या मध्ये पुनश्च एकदा स्वागत करूया. बोलतायत धनश्रीताई कडगावकर मॅडम. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, सगळ्यांना माझा नमस्कार. खरं तर थोडंसं टेन्शन आलं आहे, कारण इतक्या अप्रतिम शब्दांमध्ये आणि इतक्या सुंदरपणे प्रत्येकानेच आपली आपली मतं आणि दामाजी एक्सप्रेसबद्दल
ज्या सुंदर शब्दात आपलं मत मांडलेलं आहे. खरं तर आम्ही ॲक्टर्स आम्हाला थोडीशी ना स्क्रिप्टची सवय असते, कारण आमचे जे डायलॉग्स असतात ते पार चॅनल नंतर डिरेक्टर, रायटर आणि क्रिएटिव्ह टीम असते, EP असतो, अशा सगळ्या स्तरांमध्ये जाऊन नंतर आमच्याकडे येते ती स्क्रिप्ट आणि मग त्यात इकडचं इकडे केलेलं अजिबात चालत नाही. पण तरीही छोटासा प्रयत्न करते. दामाजी एक्सप्रेस चं हे 30वं वर्ष आहे, माझ्या मते 3रं दशक आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. भगरे सर यांच्याबद्दल आत्ता आपण इतक्या गोष्टी ऐकल्या. खरं तर आमची बऱ्याच वर्षांपूर्वीची ओळख आहे आणि अनेक आमच्याबद्दलच्या ज्या बातम्या असतात, ज्या खुसखुशीत बातम्या, छान बातम्या, आम्ही काय करतोय, कुठल्या नवीन कुठलं प्रोजेक्ट करतोय, या सगळ्या बातम्या कदाचित तुम्ही यामधनं वाचल्याही असतील, बघितल्या असतील. त्यामुळे त्याकरता तर धन्यवाद आहेच. पण आता जे आपण मगासपासून बोलतोय की ज्या पद्धतीने न्यूज एकमेकांपर्यंत पोहोचत आहेत आणि फक्त ती बातमी खुसखुशीत नव्हे तर त्याला व्ह्यूज किती येतील किंवा त्याचा TRP कसा वाढेल किंवा त्यातनं मॉनिटायझेशन कसं होईल, याकडे आता पत्रकारिता किंवा आता ह्याकडे गोष्टी चालल्यात की काय अशी भीती वाटत असताना आज आपण एका अत्यंत चांगल्या कारणासाठी आणि नावाजलेल्या पत्रकारांसोबत आज अत्यंत छान आणि पॉझिटिव्ह गोष्ट बोलत आहोत आणि ती शेअर करत आहोत. याचा खरंच खूप आनंद होतोय. आम्हा ॲक्टर्सच्या बद्दल बऱ्याच वेळेला खरं तर असं होतं, आम्ही काहीतरी एक छोटंसं करतो पण एक वेगळं टायटल दिलं जातं जे कदाचित खूप अट्रॅक्टिव्ह असतं आणि त्यामुळे ती बातमी वाचली जाते, पण खरी बातमी तशी नसते. असंही अनेकदा घडतं आणि जिथे हे घडत नाही, या सगळ्या जमान्यामध्ये आज आपण जिथे खरी पत्रकारिता आहे, जिथे खरी बातमी खुसखुशीत असणं वेगळं, पण एखादी बातमी खुसखुशीत करून त्याला वेगळं वळण देणं ही गोष्ट वेगळी असते. कदाचित एखाद्या माणसाचं, एखाद्या ॲक्टरचं त्यामुळे आयुष्य बदलू शकतं, हे अनेकदा घडतं आणि या जमान्यामध्ये आपण एका अत्यंत पॉझिटिव्ह आणि एका अत्यंत खऱ्या पत्रकारितेबद्दल बोलत आहोत. त्याबद्दल मला खूपच छान वाटतंय. आणि इतकी निगेटिव्हिटी, मगाशी मोरे सर जसं म्हणाले की इतकं काय काय चालू आहे बाहेर आत्ता, इतकी निगेटिव्हिटी पसरलेली आहे. रोज एक आपण बातमी ऐकतोय, कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला ढकलून दिलं, कितीतरी निगेटिव्हिटी आहे. आणि या सगळ्यामध्ये आज आपण अप्रतिम काहीतरी छान, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी आणि उत्तम कामं केलेली आहेत त्यांचा पुरस्कार, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि हे मला वाटतं गेले अनेक वर्ष दैनिक दामाजी एक्सप्रेस करत आहे आणि उत्तरोत्तर करत राहावं ही मी इच्छा व्यक्त करते. आणि मला आज इथे बोलावलं, खरं तर इतके मान्यवर आणि इतकी छान मोठी मंडळी बसलेली आहेत, त्या सगळ्यांमध्ये मी लहान आहे पण मी हा छोटासा प्रयत्न केला आहे आणि मला बोलावलं. आणि जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसचं हे काम, हे जे काम आहे, हे कर्म जे आहे, हे उत्तरोत्तर असंच सुरू राहू देत ही मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद धनश्रीताई. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी आपण मांडलं. परंतु कविवर्य प्रशांत मोरे सरांनी ज्या पद्धतीने एक कविता सादर केली त्याच पद्धतीनं तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील एक डायलॉग इथं झाला पाहिजे. इथे उपस्थित सगळे रसिक श्रोत्यांची इच्छा आहे, एक डायलॉग इथं झाला पाहिजे, तुझ्यात जीव रंगला या मालिकेतला. हा माईक देतो तिकडच. एक डायलॉग सर्वांच्या वतीने झाला पाहिजे का नाही? एका जोरदार टाळी. हॅलो ओके. अहो तुम्हाला खरं लय टेन्शन आलतो. आम्हाला एवढ्या मोठ्या माणसांमध्ये काय तर बोलणं म्हणजे काही सोपं असतंय होय? पण काय ना, आम्ही कोल्हापूरचे है की नाही, आमच्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे लय हाय बघा. आणि जे इथं समद्यांना काय बक्षिसं मिळणार आहेत का नाही त्यांचं लय अभिनंदन. आणि जर तुम्हासनी आमचं भाषण नसाल आवडलं तर आम्ही एवढा एकच डायलॉग म्हणतो, डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? थँक्यू.
धन्यवाद ताई. आम्ही पण मंगोड्याचा आहे. आपलं सुद्धा खूप वर्षात जायला पटलं बघा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाला आपण सुंदर असा प्रारंभ या ठिकाणी करतो आहोत. सर्वप्रथम राज्यस्तरीय विशेष पुरस्काराचे मानकरी जे आहेत त्या मानकऱ्यांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे लोककवी कविवर्य प्रशांत मोरे सरांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो आहे. आदरणीय ढोबळे साहेबांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या लाडक्या लोककवीचा सुंदर असा आदर सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करूया. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मराठी कवी क्षेत्रामध्ये विविध कवितांच्या माध्यमातून संवेदनशील मानवतेचा धर्म ओळींच्या माध्यमातून मांडणारा महाराष्ट्राचा लाडका लोककवी प्रशांत मोरे सर या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सन्मानित होत आहेत. सरांच्या अभिनंदना प्रित्यर्थ त्याचबरोबर पुढील वाटचालीच्या निमित्तानं मंडळीचा जोरदार टाळ्या वाजून या लोककवीचं आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. यानंतर राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी आहेत आणि यामध्ये पहिल्या पुरस्काराचे प्रथम मानकरी आहेत मंगळा नगरीचे सुपुत्र पुणे जिल्ह्याचे DYSP आणि ज्यांची नुकतीच सोलापूर संत नगरीमध्ये नूतन पोलीस सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाली असे मनोज कुमार माधवराव यादव सन्मान यादव साहेब यांचा सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होईल. या ठिकाणी यादव वहिनींनाही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. मंगळा नगरीतील सामाजिक प्रतिष्ठेला पावन झालेल्या कुटुंबाचे लाडके जावई बापू अर्थात अवताडे परिवाराचे लाडके जावई बापू खाके वर्दीतील संवेदनशील मनाचा कुशल प्रशासकीय अधिकारी मनोज कुमार माधवराव यादव साहेब यांचा सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होतो आहे. यादव साहेबांसाठी सुद्धा मंडळ एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. एखादी सहकारी संस्था ताब्यात आलं की सहकारी संस्थावरती साम्राज्य निर्माण करत असताना त्याच्या पुढील वाटचालीची कोणतीही दमा न बाळगता आपलंच भलं झालं पाहिजे, आपलंच राजकीय प्रस्थान झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीला विसंगत असं कार्य करून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा एक वेगळा मानदंड प्रस्थापित करणारे मंगळा नगरीचे सहकार भूषण चेअरमन महोदय शिवानंद पाटील साहेबांचाही सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी होतो आहे. सर्व संचालक बांधवांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं अशी विनंती आहे. कोणती एखादी सहकारी संस्था अतिशय निर्गर्वीपणानं काटकसर पद्धतीनं चालवून त्या सहकार संस्थेला पुनश्च एकदा गत वैभव प्राप्त करून देणारे मंगळा नगरीचे ज्येष्ठ नेते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय शिवानंद पाटील सर्व संचालक बांधवांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत आणि पुरस्कार आहे व्यवसाय रत्न आणि पुरस्काराचे मानकरी आहेत कोल्हापूर सांगली जिल्ह्याचे नामांकित सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीराम टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सन्माननीय सुधाकरजी खोंद्रे पाटील साहेब आपलाही आदर सत्कार या व्यासपीठावरती दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने संपन्न होईल. खोंद्रे पाटील परिवारातील इतर सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं अशी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आपणास विनंती आहे. श्रीराम टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड परिवारातील त्याचबरोबर खोंद्रे पाटील परिवारातील सगळ्या सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. श्रीराम टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सार्वजनिक उद्योग व्यवसाय कार्यक्षेत्रामध्ये अतिशय समर्पक असं कार्य निभावणारे या जिल्ह्याचे नामांकित उद्योगपती सन्माननीय सुधाकरजी दादा खोंद्रे पाटील साहेब यांचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की आपण सर्वांनी मंचावरती या. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत आणि पुरस्काराचं नॉमिनेशन आहे आयडियल इंजिनियर अर्थात अभियंता रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थापत्य अभियंता एक सुप्रसिद्ध नामांकित सिंगर सन्माननीय राजेंद्र शिंदे साहेब आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. आदर्श अभियंता रत्न या पुरस्काराच्या माध्यमातून शिंदे साहेबांचाही सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती होतो आहे. शिंदे परिवारातील सदस्यांना विनंती की सरांचा आदर सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं अशी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आपणास विनंती आहे. अभियंता रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय स्थापत्य अभियंता राजेंद्र शिंदे सर. शिंदे सर परिवारातील सदस्य जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती आहे आपण ही मंचावरती यावं. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत पुरस्काराचं नॉमिनेशन आहे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत पुणे नगरीचे सुपुत्र सन्माननीय श्रीकांत दादा साबळे साहेब. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आणि पुरस्काराचे शिलेदार आहेत श्रीकांत दादा साबळे साहेब. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्षेत्राच्या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून एक सेवायात्री म्हणून आपलं नाव कमावणारे व माणुसकीची उंची वाढवणारे आपले श्रीकांत दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतील. सन्माननीय मधुकरजी साबळे बंधू आपणास विनंती आहे आपणही मंचावरती यावं. त्याचबरोबर साबळे परिवाराचे जे निकटवर्ती व्याही मित्र परिवार या ठिकाणी जर उपस्थित असतील तर विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. चला साबळे परिवार प्लीज कम ऑन द स्टेज. या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत पुणे नगरीचे सन्माननीय श्रीकांत दादा साबळे. आपल्या परिवारासमेत सुंदर असा दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतायत. यानंतर ज्यांच्या बापांनी संचार नावाचं वर्तमानपत्र सुरू असताना समर्पक भावनेने कार्य केलं परंतु संचार नावाच्या वर्तमानपत्राचा संपूर्ण राष्ट्रामध्ये संचार करणारे राष्ट्रसंचार वर्तमानपत्राचे संपादक सन्माननीय अनिरुद्ध बडवे सर आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बडवे परिवारातही सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. एक अभ्यासू कुशल आणि लोकदृष्टीचा संपादक म्हणून पुणे नगरीमध्ये आपलं नाव उभा करणारे अनिरुद्ध बडवे सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर या सर्व पुरस्कार वितरण सोहळ्याचं केंद्रबिंदू असणारा पुरस्कार अर्थात आपल्या इरफान बाहींचा सन्मान. मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपण सर्वजण वर्तमानपत्रामध्ये न्यूज चॅनलवरती वाचत आलो बघत आलो. देवदर्शन करून मूळ गावी परतत असताना एक दुर्घटना तांदूळवाडी तालुका माळशिरस शेजारी घडली आणि त्या दुर्घटनेतला खरा नायक आपले इरफान भाई या ठिकाणी सन्मानित होतील. अनेक बालचिमुकल्यांचा त्याचबरोबर त्या परिवारातील इतर सदस्यांचा आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव सांडणारा आपला इरफान भाई या ठिकाणी सन्मानित होतील. त्यांच्याबरोबर असणारे दोन्हीही बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की कृपया आपण ती नावं द्या ना प्लीज. तानाजीदादा सुर्वे व रवी दुधाट याही मंडळीचा या ठिकाणी सन्मान होतोय. सभागृहात टाळी जोरात वाजली पाहिजे. क्या बात आहे. अशी माणसं समाजाच्या उपयोगाला पडतात आणि उपयोगाला पडणारे माणसं खऱ्या अर्थानं समाजाच्या बांधिलशी नेहमी प्रामाणिक असतात. असा आपला इरफान बाई जात पात धर्म या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन बुडणाऱ्या माणसांना जगवणारा आपला इरफान भाई या ठिकाणी सन्मानित होतोय. खऱ्या अर्थानं इरफान भाई तुम्ही महाराष्ट्राचे नायक आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे हिरो आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही माणुसकीचे आयडॉल आहात असे इरफान भाई या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत मंगळा नगरीचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री बजरंग दादा कलोवर्मे साहेब. बजरंग दादा कलोवर्मे साहेब आपलाही आदर सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होईल. कलोवर्मे परिवारातील जे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या सदस्यांना ही विनंती आहे आपण मंचावरती यावं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं कशी घडतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं कशी घडतात आणि घडलेली माणसं आपल्या कुटुंबाला जगाच्या मानदंड नकाशावरती कशी प्रस्थापित करतात याचं एक चांगलं उदाहरण माचनोर नगरीमध्ये घालून देणारे आपले कलोवर्मे दादा या ठिकाणी आपल्या परिवारासमेत दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत नव उद्योग रत्न या पुरस्काराचे मानकरी मंगळा तालुक्याचा लाडका कर्तबगार कर्तृत्वशील विवेकशील समाजशील असा नव उद्योजक आपला अर्थात चिरंजीव हर्षवर्धन दादा तात्यासाहेब चव्हाण. या महाराष्ट्राने या भारत देशानं काका पुतण्यांचं राजकारण बघितलं, काका पुतण्याचं समाजकारण बघितलं परंतु आपल्याच काकांच्या बोटाला धरून वडिलांच्या छत्रछायेखाली वडिलोपर्जित पारंपरिक व्यवसाय सांभाळत असताना सुद्धा हर्षोदय उद्योग समूहाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं व्यावसायिक रचनात्मक मांडणी करणारं नेतृत्व मंगळा तालुक्याचा युवा भूषण चिरंजीव हर्षवर्धन दादा तात्यासाहेब चव्हाण यांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. कर्तबगारीनं आणि जिद्दीनं घडणारी माणसं लोक व्यासंगाला पावन असतात आणि लोक व्यासंगाला पावन झालेली माणसं गत काळात मिळालेलं अपयश विसरून जातात. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, शाश्वत आर्थिक झरा नसताना सुद्धा
तात्यासाहेब चव्हाण असतील, त्याचबरोबर अण्णासाहेब चव्हाण गुरुजी असतील व समस्त चव्हाण परिवार यांनी मंगळवेढ्याला दाखवून दिलं की गोरगरिबांची पोरं सुद्धा उद्योग व्यवसाय नकाशावरती झेंडा फडकावू शकतात. अशा चव्हाण परिवाराचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होईल. चिरंजीव हर्षवर्धन दादा यांचा सन्मान या ठिकाणी समस्त चव्हाण परिवाराच्या वतीनं या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी साकार होतो आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत समाजरत्न पुरस्काराचं नॉमिनेशन आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत या ठिकाणी नव उद्योजक रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी चिरंजीव हर्षवर्धन दादा तात्यासाहेब चव्हाण. शिक्षण, व्यवसाय, कृषी, सहकार आदी सेवा क्षेत्रामध्ये संपूर्ण मंगळा तालुक्यामध्ये आपलं भरीव योगदान देणारा परिवार अर्थात आपला चव्हाण परिवार. या चव्हाण परिवारांचा सुद्धा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपल्या हर्षवर्धन दादांचं सुद्धा आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया. यानंतर सार्वजनिक जीवनाच्या सहकार व अर्थकारणाच्या माध्यमातून एका मध्यवर्ती बँकेचा शिपाई ते एका यशस्वी बँकेचा संस्थापक असा संघर्षशाली प्रवास साधणारे पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत महेश जाधव. समाजरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत महेश जाधव. या माणसानं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये कोणता उद्योग व्यवसाय केला नसेल असं नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या अपयशावरती मात करून अपयशाच्या छाताडावरती थैथाट नाचून यशाची किनार गाठणारा आपला महेश जाधव आपल्या परिवारांसमेत या ठिकाणी सन्मानित होतील. आर्थिकदृष्ट्या अतिशय चणचण असून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता प्रस्थापित करणारे आपले महेश सर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होतील. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत व्यवसाय रत्न पुरस्काराच्या मानकरी. व्यवसाय रत्न पुरस्काराच्या मानकरी असं म्हटलं जातं. चला पुढं चला, बाकी थोडस पलीकडे चला, पलीकडे थोडं. हा, असं म्हटलं जातं एव्हरी सक्सेसफुल मॅन बिहाइंड वन वुमॅन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. व्यवसाय करायचा जो घरातच चालला पाहिजे, व्यवसाय करायचा जो घरामध्ये चालला पाहिजे, परंतु त्याचा खप आणि त्याचा सेल घराच्या बाहेर झाला पाहिजे. स्वप्न घेऊन ते स्वप्न सत्यामध्ये साकार करणारी मंगळा नगरी विहान केकची रणरागिणी युवा उद्योजिका आदरणीय सौभाग्यवती महोदया सपनाताई सागरदादा साळुंखे मॅडम, आपलाही सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती होतो आहे. मंडळी, अखंड महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये ज्या केकच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार नाहीत त्या सगळ्या केकच्या व्हरायटी तुम्हाला सापडतील मंगळवेढ्याच्या मातीमध्ये. अशी आपली सपनाताई या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होती आहे. दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दिला जाणारा व्यवसाय रत्न पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत करतायत. चला ना दादा, तुम्ही चला. या ठिकाणी सपनाताई आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वीकृत करतील. यानंतर आदर्श सामाजिक संघटना आणि या संघटनेचा नॉमिनेशन जात आहे मंगळा तालुका रहिवासी संघ पुणे. मंगळा तालुका रहिवासी संघ पुणे या संघटनेतील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं. उद्योजक आझादभाई दारोवाले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या मंडळींनी मंगळामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून पुणे नगरीमध्ये पाऊल ठेवलं आणि पाऊल ठेवत असताना मंगळा संत नगरी शासनाने नाळ विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित केले. अशा आपल्या वृषालीताई त्याचबरोबर आझादभाई आपले कुलकर्णी साहेब व सर्व मान्यवर सदस्यांचा सुंदर असा आदर. चला भाभी तुम्ही पण या ना, भाभी तुम्ही पण या. या ठिकाणी सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती संपन्न होईल. सुकेशिनीताई तुम्ही पण या, तुम्ही मंगळची या, तुम्ही पण या. या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ताई या वहिनी या, एक मिनिट थांबा. सुकेशिनी वहिनी येतात इकडे उभा राहा मध्ये. यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या पुरस्कार वितरण सोहळ्याचा अखेरचा समारोपाचा पुरस्कार आहे कृष्णामाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेश्वर वेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या सहकार दालनास सुंदर असा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आदर्श सहकार संस्था कृष्णामाई परिवारातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना कर्मचारी बांधवांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. तत्पूर्वी मंगळवेढा तालुका रहिवासी संघ पुणे यांचा सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती संपन्न होतो आहे. यानंतर कृष्णामाई परिवारातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना कर्मचारी बांधवांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं.
चला, कृष्णामाई परिवारातील सगळ्या सदस्यांना विनंती आहे की सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून सर्वव्यापी सहकार व अर्थकारणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कृष्णामाई परिवाराचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. कृष्णामाई परिवार घोडेश्वर बेगमपूर यांचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मर्यादित मंगळवेढा या साखर कारखान्यातील सर्व खाते प्रमुख, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा संयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत. यानंतर कार्यक्रमाचं सुंदर असं आभार प्रदर्शन करण्याच्या पूर्वी या ठिकाणी सन्माननीय रमेशजी बिचुकले साहेब यांच्या वतीनं सहकार भूषण पुरस्काराचे मानकरी चेअरमन महोदय सन्माननीय शिवानंद पाटील साहेबांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी होईल. यानंतर कार्यक्रमाचं सुंदर असं आभार प्रदर्शन जे मुगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर या कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी सन्मान्य डॉक्टर प्रतीक भगरे यांनी करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती. धन्यवाद. घ्या ना पाटील साहेब. एक आपण ग्रुप फोटो घेऊया आणि राहिल्यानंतर त्याच्यानंतर आपण सगळे राहिलेले सत्कार घेऊया. एक ग्रुप फोटो घेऊया. सगळ्या सत्कार मूर्तीने विनंती आहे आपण मंचावरती या. फक्त सत्कार मूर्ती एक. यस. यानंतर आभार प्रदर्शन. या ठिकाणी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी चेअरमन महोदय सहकार भूषण पुरस्काराचे मानकरी आदरणीय शिवानंद पाटील साहेबांचा सुंदर असा आदर सत्कार या व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान करून घ्यावा. आज दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवार आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, तसेच प्रमुख पाहुण्या धनश्री कागवाडकर व महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोककवी प्रशांतजी मोरे यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आम्हाला देऊन इथं आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल, त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारार्थी व मान्यवर तसेच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक, आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.